नमस्कार, मी उन्मेष खंडाळे. माय महानगर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. ललित पाटील या ड्रग्ज माफियाला मुंबई पोलिसांनी बंगळुरूमधून अटक केलेली आहे आणि त्यानंतर त्याच्याबद्दल आता अनेक खुलासे होत आहेत. माय महानगर लाईव्ह वरती आपण एक त्याच्याबद्दलचा सर्वात मोठा खुलासा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत आहे हेमंत भोसले सर. नाशिक आपलं महानगरचे निवासी संपादक हेमंत भोसले सरांचं स्वागत आहे. धन्यवाद. सर आज हे याला अटक झालेली ललित पाटीलला आणि त्यानं अटक होत असताना सांगितलं की मी पळून गेलेलो नव्हतो, तर मला पळवून लावण्यात आलेलं होतं. मला पळून जायला सांगण्यात आलेलं होतं. तर इथूनच सुरुवात करूया की नेमकं त्याला अटक केल्यानंतर, पकडल्यानंतर आता तो सांगतो की मी काही स्वतःहून पळून गेलेलो नव्हतो ससूनमधून. सर, हे प्रकरण जसंही झालेलं आहे तसं आपलं महानगरनी जो 2 आठवड्यापासून स्टँड घेतलेला आहे की हे एकट्या ललित पाटीलचं प्रकरण नाही, तर याच्या मागे मोठे राजकीय व्यक्ती कोणीतरी अडकलेले आहेत आणि त्यांच्याच कृपाशीर्वादाने हा सगळा गोरखधंदा हा सुरू होत होता. आणि आज त्याच्यावर ललित पाटीलनी ही शिक्कामोर्तब केलेलं दिसतंय. कारण आज काही चॅनल्सवाल्यांनी जेव्हा ललित पाटीलला विमानतळावरून जेव्हा आणत होते, तर त्यावेळेला त्यांची बाईट घेण्याचा प्रयत्न केला. तर त्यांनी अगदी चालता चालता सांगितलंय की मला पळवून नेण्यात आलं, म्हणजे मी स्वतःहून पळून गेलेलो नाही, तर मला कोणीतरी दुसऱ्यांनी पळवून नेलेलं आहे. आणि याच्या मागे कोण कोण आहे याची नावं मी लवकरच जाहीर करणार आहे, कारण त्याला पोलिसांनी तिथे बोलू दिलं नाही माध्यमांसमोर. तर या या एकमेव स्टेटमेंटवरनं लक्षात येत आहे की कोणीतरी मोठ्या हस्ती या सगळ्या प्रकरणाच्या मागे आहेत आणि पडद्यामागून हे सगळे सूत्र हलवता आहेत. ललित पाटील हा त्यातला एक मोहरा आहे, परंतु त्याच्या खरे जे सूत्रधार आहे हे राजकीय मंडळीच आहे आणि ते पडद्यामागून त्यांच्या हालचाली या सुरू आहेत. नाही, या उन्मेष. सगळ्या हालचाली सुरूच आहेत. याच्यामध्ये स्पष्टपणेच नाव घ्यायचं झालं तर दादा भुसे जे नाशिकचे पालकमंत्री आहेत, यांचं नाव प्रामुख्याने येतंय. त्यानंतर दुसरं जे नाव येतंय ते गिरीश महाजन यांचं. आणि आज नव्यानं जो आरोप झालेला आहे, सुषमा अंधारे यांनी म्हटलेलं आहे की गृहराज्यमंत्री जे आहे शंभूराज देसाई, हे देखील या सगळ्या प्रकरणामध्ये इन्व्हॉल्व आहे आणि त्याला पळून जाण्यामध्ये या सगळ्यांचा हात असल्याचाही आरोप होतोय. आणि या तिघांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केलेली. नाही, आपण जर बघितलं तर सुषमा अंधारेंनी आज हे तिसरं नाव डिक्लेअर केलेलं आहे. त्यांनी सुरुवातीला दादा भुसेंचं नाव डिक्लेअर केलं होतं, नंतर गिरीश महाजनांचं नाव डिक्लेअर केलं आणि आज शंभूराज देसाई यांचं नाव डिक्लेअर केलेलं आहे. एकीकडे विरोधी पक्षातले जे नेते आहेत ते सत्ताधाऱ्यांविषयीची नावं हे पुढे आणतायत. सत्ताधारी मात्र म्यूट आहेत आता. म्हणजे मागच्या आठवड्यात देवेंद्र फडणवीसांचं स्टेटमेंट होतं, पण त्याला काहीच अर्थ नव्हता. त्यांनी सांगितलं की जो दोषी आहे त्याच्यावर आम्ही कारवाई करू आणि मोठं रॅकेट वगैरे उघडकीस आणू वगैरे, हे सगळ्या बोलण्याच्या गोष्टी होत्या. परंतु स्पेसिफिक ते त्यांनी कुठल्याही विरोधी पक्षातल्या नेत्यावर किंवा जो कोणी या प्रकरणात आहे त्याच्यावर थेट असं शरसंधान साधलेलं दिसत नाही. आणि सुषमा अंधारे ज्या पद्धतीने बोलत आहेत, त्यांनाही माहित आहे की याच्यातनं अब्रुनुकसानीचे दावे आपल्यावर होऊ शकतात, परंतु असं असतानाही त्याच्या कॉन्फिडन्सली ते जे बोलतायत, त्यामुळे या सगळ्या मंडळींचा कुठेतरी हातभार असणार आणि त्या संदर्भातले पुरावे हे अंधाऱ्यांकडे असणार, हे तर स्पष्टच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ससूनचे डीन आहेत संजीव ठाकूर, यांच्याशी झालेल्या कन्व्हर्सेशन संदर्भातल्याही काही क्लिप्स बाहेर आल्याचं बोललं जात आहे. म्हणजे ठाकूर आणि कदाचित दादा भुसे असतील किंवा गिरीश महाजन असतील यांच्यामध्ये जे कन्व्हर्सेशन झालंय, कथित कन्व्हर्सेशन आहे, याच्याविषयी आपल्याकडे आतापर्यंत ठोस पुरावे उपलब्ध नाहीत, परंतु याच्याविषयी राजकीय वर्तुळात मात्र चर्चा आहे की हे पुढच्या अधिवेशनामध्ये या संदर्भातली सीडी ही सादर केली जाणार आहे. तर अधिवेशनाची वाट न बघता खरं तर ह्या सगळ्या विरोधी पक्षांनीही याच काळामध्ये जे दोषी आहेत किंवा जे काही गोष्टी आहेत तर यांची नावं पुढे आणणं गरजेचं होतं. आणि तो केवळ इलेक्शन पुरता मुद्दा न राहता जे मुलं या सगळ्या ड्रग्सच्या रॅकेटमध्ये अडकलेले आहेत, जे कुटुंब सफर करत आहेत, ज्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत, तर त्या लोकांकडे बघून किंवा नवीन लोक यात अडकू नये म्हणून तरी आता तातडीनंच या सगळ्या प्रकरणात जे दोषी आहेत यांची नावं आणि याचा सोक्षमोक्ष हा पोलिसांकडून लागणं गरजेचंच आहे. सर हे झालं मुंबई मधले अपडेट्स, परंतु नाशिकमध्ये जिथे त्याचा ड्रग्सचा कारखाना चालत होता, तिथले पालकमंत्री दादा भुसे यांनी काही बैठका तिथे घेतल्याची माहिती आहे.
त्या संदर्भात काय माहिती आहे? काय नवीन अपडेट्स काय आहेत आपल्याकडे? नाही, कालच एक बैठक झालेली आहे आणि या बैठकीला लोकप्रतिनिधी होते, म्हणजे आमदार होते आणि प्राचार्य होते. म्हणजे प्राचार्यांना मला असं वाटतं पहिल्यांदाच कुठेतरी कलेक्टर, पोलीस आयुक्त, पालकमंत्री यांच्या समोर बोलवण्यात आलं असेल आणि त्यांचे प्रश्न जाणून घेण्यात आले. आणि हा जो प्राचार्यांचा वर्ग आहे हा कधीही कोणावर टीका न करणारा वर्ग असतो. म्हणजे तुम्ही जसे सडेतोड बोलणारे प्राचार्य अगदी बोटावर मोजणे इतकेच असतील, हा एका चौकटीत राहून विचार करणारा, व्यक्त होणारा हा वर्ग असतो. आणि या वर्गाने काल पालकमंत्र्यांसमोरच कायदा आणि सुव्यवस्थेचे कसे बोजवारे उडालेले आहेत आणि सगळ्याच नाशिक मधल्या कॉलेजेसमध्ये किंवा कॉलेजेसच्या आजूबाजूला गुन्हेगारी वर्तन कसं वाढतं आहे, कशा पद्धतीने ड्रग्ज विकले जातात, अफू, चरस, गांजा, इमडी सारखे पदार्थ विकले जातात, आजूबाजूचे जे लॉजेस आहेत ते कशा पद्धतीने त्याचा मिसयूज होतोय आणि गुंडगिरी कशी फोफावते. आणि काही प्राचार्यांनी पण हा प्रश्न तिथं उपस्थित केला की जर मुंबई पोलीस जर ह्या ड्रग्जच्या कारखान्यावर कारवाई करू शकतात तर नाशिक पोलिसांनी ती का करू नये. तर हा प्रश्न प्राचार्यांनी विचारला. हे खूप महत्वाची ही गोष्ट आहे इथे. त्याचप्रमाणे जे काही आमदार तिथे आलेले होते, या आमदारांनी तर अतिशय गंभीर असे आरोप केलेले आहेत आणि या आरोपांची चौकशी होणं गरजेचं आहे. कारण जे आरोप करणारे होते सत्ताधाऱ्यांमधले सगळे आमदार आहेत. याच्यात देवयानी फरांदे ज्या मध्य नाशिक मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांनी सांगितलंय की गेल्या 6 महिन्यापूर्वीच मी ललित पाटीलचा अन्य काही इथं जे काही ड्रग माफिया आहे तर यांची एक लिस्ट नंबरसह ही इथल्या पोलीस आयुक्तांना दिली होती आणि यासह अन्य काही ठाण्याचे वगैरे काही नंबर्स दिलेले होते. परंतु 6 महिन्यात कुठलीही कारवाई झालेली नाही. याचा अर्थ काय घ्यायचा? त्यांच्या बोलण्याचा रोख सरळ सरळ पोलिसांकडेच होता की पोलीस लोक या सगळ्यांना अभय घालतायत. दुसरी गोष्ट, सरोज आहेरांनी थेट आरोप केले पोलिसांवर की ज्या वेळेला कुठलीही कारवाई होते तेव्हा त्याच्या आधीच टीप देण्याचं काम हे पोलिसांच्याच मार्फत होत असतं. म्हणजे आपण नाशिकमध्येच ललित पाटीलचं प्रकरण जेव्हा बाहेर आलं आणि इथं शिंदे गावाजवळ त्याच्या एमडी तयार करण्याच्या एका फॅक्टरीवर जेव्हा मुंबई पोलिसांनी छापा टाकला, त्याच्या दुसऱ्याच दिवशी नाशिक पोलिसांनी वडाळा गाव परिसर आहे तर या परिसरातल्या एका अड्ड्यावर छापा टाकलेला आहे जिथं गांजा विकला जात होता, एमडी विकलं जात होतं आणि तिथे छोटी भाभी नामक एका महिलेला त्यांनी अटक केलेली आहे. तर या छोट्या भाभी संदर्भातले देखील टिप्स पोलिसांना आधी देण्यात आलेले होते. म्हणजे काही जे सामाजिक कार्यकर्ते आहेत किंवा आमदार आहेत यांनी हे रॅकेट कसं चालतंय याची माहिती पोलिसांना दिलेली होती. पोलिसांनी एकदा छापाही टाकण्याचा प्रयत्न केला परंतु तो अयशस्वी झाला. आता हा छापा अयशस्वी का झाला याचाही विचार करायला हवा. कारण कोणीतरी अंतर्गत माहिती ही संबंधित आरोपींपर्यंत पोहोचवलेली आहे आणि त्याच्यातनच अशा पद्धतीचे छापे हे अयशस्वी होतात. म्हणजेच ही सगळी व्यवस्था, या व्यवस्थेला तर मी झारीतले शुक्राचार्य म्हणेल की सरकारी पगार घ्यायचा, लोकांच्या सुरक्षिततेसाठी काम करत असल्याचं दाखवायचं आणि लोकांच्या जीवावर उठेल अशा पद्धतीचं हे कामकाज करायचं. अशी सगळी सिस्टीम ही संपूर्णतः सडलेली सिस्टीम अशी दिसते. आपण जर फरांदे मॅडमच्या जर आरोपांकडे जर बघितलं तर त्यांनी सरळ सरळ सांगितलं की पोलीस आयुक्तांना नंबर देऊन देखील त्यांच्यावर त्यांनी कुठलीही कारवाई केलेली नाही. म्हणजे पोलीस आयुक्तांसह नाशिक पोलीस आणि अन्य त्यांनी जे जिथे जिथे नंबर दिले होते तर हे सगळे या प्रकरणामध्ये सहभागी आहेत. त्याचप्रमाणे भाजपचेच आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी देखील हाच आरोप केलेला आहे की पोलिसांच्या याच्यात संबंध आहे आणि याच्यातल्या दोषींना वर कारवाई होणं गरजेचंच आहे. राष्ट्रवादीचे आमदार आहेत सरोज आहेर यांनी देखील सांगितलेलं आहे की पोलिसच टिप्स देतात. आता जर आमदारच असं म्हणायला लागले तर आणखीन पुरावा कुठला पाहिजे? सर्वसामान्याचं तर कोणी ऐकत नाही. सर्वसामान्यांनी सांगितलेल्या गोष्टींवर कोणाचा विश्वास नाही. एखाद्या व्यक्तीने बोलण्याचा प्रयत्न केला तर त्यालाच कसं अडकवता येईल अशी सगळी व्यवस्था तिथं तयार केली जाते. आणि अशा वेळेला जेव्हा लोकप्रतिनिधी तक्रारी करतात तेव्हा आता पोलिसांवर कारवाई कोण करणार असा प्रश्न इथं उपस्थित होत आहे. बरोबर आहे. म्हणजे आपण जे म्हणत होतो की सुषमा अंधारे किंवा रवींद्र धंगेकर हे विरोधी पक्षाचे नेते आहेत, आमदार आहेत आणि ते आरोप करतात. परंतु तुम्ही ही फार महत्वाची माहिती देताय की तिथले स्थानिक आमदार जे आहेत, जे भारतीय जनता पक्षाचे आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जे सत्तेमध्ये आहेत आता, ते देखील पोलिसांवरती आरोप करत आहेत की पोलीस कारवाई करत नाहीत. तर यामध्ये जे हवालाचं जे रॅकेट येत आहे समोर, हवालामार्फत पैसे दिले जातात. याची याचे काय नवीन काय अपडेट्स आहेत? नाही,
तुम्हाला आठवत असेल काही वर्षांपूर्वी तेलगीचं प्रकरण झालेलं होतं आणि तेलगी प्रकरणाचं जसं सुरुवातीला फक्त काही प्रमाणात स्टॅम्प विक्री होते असं सांगितलं जात होतं, परंतु या प्रकरणाचा विस्तार जसा वाढत गेला, म्हणजे चौकशी जशी वाढत गेली, जसजसे दिवस पुढे ढकलत गेले, तसतसा या प्रकरणाची व्यापकता ही वाढत गेलेली होती आणि त्यानंतर थेट शरद पवार आणि छगन भुजबळ यांचे तेलगी प्रकरणात हात आहेत असे काही आरोप प्रत्यारोप हे झालेले आहेत. त्याच पद्धतीने ललित पाटीलचं प्रकरण आता नंतरना दिसतंय. सुरुवातीला केवळ एक ड्रग माफिया पकडला अशा पद्धतीच्या ज्या बातम्या येत होत्या, त्यानंतर राजकीय वरदहस्ताच्या बातम्या सुरू झाल्या आणि आता या सगळ्या व्यवस्थेमध्ये जे मंत्री आहेत, सत्ताधारी मंत्री आहेत, याच्यातले विशेषतः दादा भुसे असतील, गिरीश महाजन असेल, शंभूराज देसाई असतील, असे महत्वाचे जे लोक आहेत तर यांचाच सहभाग असल्याचा गंभीर आरोप हा होतोय. त्याच्यामुळे माझं वैयक्तिक असं मत आहे की ह्या आरोपांना डिनाय करता येईल असं स्पष्टीकरण या तिघांकडनं होणं गरजेचं आहे. अन्यथा या तिघांनी राजीनामे द्यावे आणि जोपर्यंत हे सगळं बलान त्यांच्या बाजूला होत नाही तोपर्यंत या लोकांनाही काम करण्याची कुठलीही संधी देऊ नये. कारण इतके गंभीर आरोप होत आहेत आणि मग जर सुषमा अंधारे जर चुकीचं बोलत असेल तर त्यांच्यावर आजवर अब्रू नुकसानीचा दावा का केला नाही? सत्ताधारी आमदारांनी आजवर या सगळ्या लोकांना ज्यांच्यावर आरोप झाले त्यांच्यावर कुठलीही कारवाई का केली गेलेली नाही? कारण यांनाही कुठेतरी भीती दिसते की यांच्याकडे पुरावे आहेत, सुषमा अंधारेंकडे पुरावे आहेत, संजय राऊतांकडे पुरावे आहेत आणि त्या पुराव्यांच्या आधारे हे बोलतायत. त्यामुळे ह्या सगळ्यांनी सध्या म्यूट राहणं पसंत केलेलं आहे आणि आम्ही काहीतरी कारवाई करतोय म्हणून मिटिंगला घेतल्या जात आहे, प्राचार्यांना बोलवलं जाते, आमदारांना बोलवलं जातंय, परंतु चर्वित चर्वण करण्यात कुठलाही अर्थ नाही. पोलिसांनाही या सगळ्या प्रकरणांमध्ये ड्रग्ज माफिया कोण आहे, कुठे अड्डे चालतात, 2 नंबरचे झंडे कुठे चालतात याची सगळी खबर असते. या लोकप्रतिनिधींना असते, लोकप्रतिनिधींचेच कार्यकर्ते बरेचसे या सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व असतात आणि त्यामुळे ही गोष्ट चोरून लपून चालते ह्या म्हणण्यात तथ्य नाही. ही गोष्ट सर्वसामान्यांच्या कानी किंवा सर्वसामान्याला ती सर्वसामान्य अशी गोष्ट नाहीये, परंतु पोलिसांसाठी किंवा लोकप्रतिनिधींसाठी ही कॉमन गोष्ट आहे. परंतु त्याच्यात राजकीय सहभाग असल्यामुळे पोलीस त्यांच्यावर कारवाई करायला तयार होत नाहीत आणि राजकारण्यांना तर ती गोष्ट फावूनच जाते आणि अशाप्रमाणे अभद्र युती ही पोलीस प्रशासन आणि राजकीय विशेषतः सत्ताधाऱ्यांची झालेली दिसते. नाही, तुम्ही आता जो नवीन मुद्दा उपस्थित केला की तेलगी प्रकरणासारखंच हे प्रकरण आहे, म्हणजे तेलगी प्रकरण देखील हे पूर्णपणे नाशिकमध्ये शिजलेलं होतं, नाशिकमध्येच घडलेलं होतं बरोबर आहे. आणि एक तेलगी ते ड्रग माफियाचं प्रकरण देखील हे नाशिकमध्येच घडतंय आणि इथे देखील त्याच पद्धतीने एकानंतर एक मोठमोठी नावं याच्यामध्ये जोडलेली जाताना दिसत आहेत. तर म्हणजे अशी माहिती समोर आली की आठवड्याला 40 लाख रुपये हा ललित पाटील पुण्यामध्ये पाठवत होता खर्च करण्यासाठी. तर ह्या हवाला आता मार्फत हा जो पैसा जात होता, त्याच्यानंतर त्याचा स्वतःचा कारखानाच मेफेड्रीनचा तिथे सुरू होता. तर हे जे काही ललित पाटीलनं हे जे साम्राज्य उभं केलं, त्याच्या घरातनं 5 किलो सोनं, भूषण पाटील जो त्याचा भाऊ आहे, त्याच्या घरातनं 5 किलो सोनं सापडल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे. त्याचा जो सहकारी बलकवडे याच्या घरातून 3 किलो सोनं मिळाले. तर हे जे काही त्यांनी साम्राज्य उभं केलं होतं, याबद्दल काय सांगू शकाल? ही ही जी काही बातमी सांगितली जाते सध्या की 40 लाख रुपये आठवड्याला खर्च करत होता. आता माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाकडे 40 लाख रुपये जर आले तर एक आठवडा मला हे खर्च कुठे करावे याचा विचार करण्यातच जाईल आणि हा दर आठवड्याला 40-40 लाख रुपये खर्च करतोय म्हणजे याचं सगळं पूर्वनियोजन झालेलं होतं. जर या वृत्तामध्ये तथ्य असेल तर हे हप्ते हे 100% कुठल्या तरी राजकीय व्यक्तींना जात होते कारण इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासनातला तर जातच असावेत, परंतु त्यासोबतच राजकीय व्यक्तींपर्यंत हे हप्ते पोहोचवले जात होते आणि त्यांच्या सहकार्यानेच हा गोरखधंदा हा सुरू राहिला असेल. आठवड्याला 40 लाख रुपये कमावणारा मला नाही वाटत कुठला चांगल्या गोष्ट मार्गामधनं 40 लाख रुपये आठवड्याला कोणी कमवू शकत असेल आणि हे तर 40 लाख रुपये उडवण्यासाठी होते, म्हणजे हे खर्च करण्यासाठी होते. इन्कमिंग किती मोठ्या प्रमाणात असेल याचा तुम्ही अंदाज बांधू शकता. जो काही कारखाना सापडलाय तिथं 300 कोटींचं ड्रग सापडलंय. तुम्ही लक्षात घ्या, सोन्यापेक्षा मोठी किंमत आहे ही. 300 कोटींचं ड्रग हे नाशिक सारख्या एका छोट्या शहरामध्ये सापडतंय. त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणाचा विस्तार आणि याच्यात किती मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होत असेल हे आपल्याला लक्षात येतंय आणि जी व्यक्ती 40-40 लाख रुपये खर्च करते त्या व्यक्तीची माहिती पोलिसांना नसेल
असं मला नाही वाटत की असं काही होऊ शकतं की इतक्या मोठ्या प्रमाणात जर खर्च होत असेल तर त्याच्या टिप्स, आणि जर नसेल तर मग पोलिसांचं गुप्तहेर खातं जे असतं किंवा गुन्हे अन्वेषण विभाग जो आहे किंवा गोपनीय शाखा जी आहे किंवा यांचे स्क्वॉड्स आहे, डॉग स्क्वॉड पथके, ड्रग्ज साठी डॉग स्क्वॉड पथक केलेलं आहे, तरी हे नक्की काय करतात? यांना कुठंच वास येत नाही का ड्रग्जचा? आणि अगदी शाळकरी मुलाला माहिती आहे की कोणाकडे जाऊन ड्रग मिळणार आहे, आणि हे पोलिसांना माहिती नसतं. तुम्ही जर एमडीचं रॅकेट जर बघितलं तर याच्या शाळेतल्या आणि कॉलेजच्या मुलांचा वापर केला जातोय. हे जर शाळेतल्या आणि कॉलेजच्या मुलांपर्यंत जर हे ड्रग माफिया पोहोचतायत आणि ह्या शाळेतल्या मुलांना, कॉलेजच्या मुलांना जर ड्रग्ज व्यावसायिकांचे पत्ते माहिती आहे, तर पोलिसांना का माहिती असू नये? ह्या सगळ्याच गोष्टी या संशयास्पद आहेत. त्यामुळे तेलगी प्रकरणाप्रमाणेच या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी. परंतु तेलगे प्रकरणात झालं काय? तेलगीशिवाय कोणावरही कारवाई झालेली नाही. सिस्टीम मध्ये हाच प्रॉब्लेम आहे आपला, की कारवाई कोणावर होत नाही. त्याच्यामुळे पुढचे गुन्हे करण्यासाठी ही सगळी मंडळी सज्ज असतात. आज जरी दादा भुसेंचं, गिरीश महाजनांचं, शंभूराज देसाईंचं नाव घेतलं जात असेल आणि ते दोषी कसे ठरतील? कागदोपत्री तर हे गुन्हे सिद्ध होऊ शकत नाही. कुणीही यांच्याशी कागदोपत्री व्यवहार केलेला नसेल. जे काही आहे ते फोनवरचं कन्व्हर्सेशन वगैरे असू शकतं, परंतु सत्तेत हेच लोक बसलेले आहेत, तर त्यामुळे पुढे कोण आणणार ह्या गोष्टी? आणि त्यामुळे राजकारण्यांना फावून जातं, सत्तेचा हा दुरुपयोग केला जातो. आणि मला तर आता असंच वाटायला लागलंय की हे सगळे मंडळी, सत्ताधारी असो विरोधक असो, यांना लोकांशी काही देणं घेणं नाही. यांना अशाच पद्धतीने गुन्हेगारांना मोठे करून लोकांच्या मानगुटीवर बसायचं आहे, लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करायचंय, त्यांचा सत्यानाश करायचा आहे, आणि त्याच्यातनं आपल्या तुंबड्या भरायच्या, असं सगळंच एकूण चित्र जर बघितलं तर दिसतंय. नाही, आता याच्यामध्ये जे दिसतंय की त्याचा भाऊ अटक झालेला आहे, त्याला स्वतः ललित पाटीलला अटक झालेली आहे. तर याची त्याची स्वतःची काय पार्श्वभूमी आहे? त्याची पत्नी वकील असल्याचं सांगितलं गेलं होतं, की मागच्या वेळेस आपण चर्चा केली होती, की ती हा ड्रग्ज प्रकरणात अटक झालेल्यांना जामीन देणं आणि तो त्याच्या पत्नीमार्फत तो देत होता. असं हे जे त्यानं उभं केलं होतं साम्राज्य, याबद्दल काय नवीन काय माहिती आहे? नाही, ललित पाटीलची पार्श्वभूमी आपण मागच्या वेळेस चर्चा केली. जे नवीन प्रेक्षक आहेत, दर्शक आहेत, त्यांच्यासाठी नव्याने सांगतो की ललित पाटील हा सुरुवातीला आरपीआयचा कार्यकर्ता होता. मुळात ललित पाटील हे नाव त्याचं नाही, ललित अच्छा. पान पाटील असं त्याचं नाव आहे. मी पुन्हा सांगतो, ललित पान पाटील असं त्याचं नाव आहे, ललित पाटील नाव नाही. परंतु पान पाटील नावाने कदाचित आपल्याला इलेक्शन मध्ये मतं कमी मिळाली असतील, कारण याची महत्वाकांक्षा होती की नगरसेवक होण्याची. इथं त्यांनी अच्छा. उपनगर परिसर आहे आणि त्या परिसरामध्ये राजकीय दृष्ट्या पेरणी करायला त्यांनी सुरुवात केलेली होती. त्याच्यामुळे पाटील नावाचा जर वापर केला तर राजकीय फायदा जास्त मिळू शकतो. जातीचा फायदा, त्या जातीचा पाटील म्हणजे मराठा समाज त्याच्या बाजूने येऊ शकतो, असं सगळं बोललं जात होतं. आणि त्याच काळामध्ये ते जे त्याच्यासोबत जे जुने लोक होते त्यांना याचं पान पाटील हे नाव आहे हे माहिती होतं. ज्या वेळेला त्यांनी घरी गणपती बसवले आणि तिथे अक्षरशः ते इथले जे खासदार आहेत हेमंत गोडसे, तर त्यांना आरतीसाठी घरी बोलवलं होतं ललित पाटीलनी, आणि हो, त्याचे त्याच्या फोटो स्वतः देखील फेसबुक त्यांनी, पेजवरती ते फोटो आहेत हा आजही. हा आणि त्याच्या त्याला फेसबुक पेजवर, शिवसेना भवनमध्ये देखील त्याला आणण्यात आलं होतं आणि ते दादा भुसेच घेऊन बर आले होते. तुम्ही फार बरोबर मोठा त्याच्या खुलासा केला सर आता, की त्याचं नाव हे पाटील नाहीये. सांगा सर. हो, त्याचं नाव पाटील नाही, पान पाटील आहे. आणि त्यांनी ज्या वेळेला गणपती बसवलं होतं, गणपतीची प्रतिष्ठापना त्याच्या घरी बसवली होती, तेव्हा त्याच्या समाज बांधवांनी त्याविषयी त्याला विचारणा केली होती की आपण मागासवर्गीय समाजाचं असतानाही बाबासाहेबांनी एक संदेश दिलेला आहे, बाबासाहेबांची एक शिकवण आहे, बाबासाहेबांनी सांगितलं मूर्तीपूजा करायची नाही, असं असतानाही तुम्ही घरी गणपतीची मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे. आणि त्यावेळेला बऱ्यापैकी तो वादही वाढला होता. परंतु त्याच वेळेला ललित पाटीलने त्याच्या बायकोकडे बोट दाखवत, ती अन्य समाजाची आहे आणि तिच्या इच्छेखातर मी गणपती ची प्रतिष्ठापना करतोय असं सांगितलं, आणि तो वाद निवळला होता. थोडक्यात त्याचं नाव पान पाटील आहे. परंतु मी इथे स्पष्ट सांगू इच्छितो की गुन्हेगाराला ही जात नसते, गुन्हेगाराला धर्म नसतो. पाटील नावाचे बरोबर. असंख्य गुन्हेगार अस्तित्वात आहेत, आणि पाटील आहे म्हणून ते गुन्हेगार होऊ शकत नाही यातला भाग नाही. परंतु ललित पाटीलचा एक समज असा होता की पाटील नाव धारण केल्याने आपल्याला बऱ्यापैकी राजकीय लोकांच्या जवळही जाता येईल, आणि त्या दृष्टीने, त्या मानसिकतेतनं त्यांनी सगळ्या कागदपत्रांवर हे पान पाटील नाव काढून पाटील नाव हे धारण केलेलं दिसतंय. थोडासा नाही, जर आपण ललित पाटीलचा पार्श्वभूमी जर बघितली तर त्यांनी सुरुवातीला आरपीआय मध्ये होता, आरपीआय नंतर तो इथे
शिवसेनेचे जे माजी मंत्री आहे बबनराव घोलप, तर यांचा तो काही वर्ष कार्यकर्ता देखील होता. त्यांच्या प्रचाराला, निवडणुकीच्या प्रचाराला देखील तो फिरत होता. आणि त्यानंतर तो विनायक पांडे माजी महापौर त्यांच्या संपर्कात आला. त्यांच्यातही बऱ्यापैकी सख्य होतं असं बोललं जातं. आणि त्याच काळामध्ये त्याने उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आणि प्रामुख्याने दादा भुसेंच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला दिसतो, शिवबंधन बांधलेलं दिसतंय. त्यानंतर मात्र 2018च्या काळामध्ये एक ललित पाटीलचं आणि विनायक पांडेंचं मोठं भांडण झालं होतं. तर यांनी जे बोकड जे असतात, ईदचे बोकड जे दुबईत पाठवले जातात, तर याच्या निर्यातीचा व्यवसाय सुरू केलेला होता. आणि हे विमानाने पाठवले जायचे, कार्गो त्यासाठी वापरला जायचा. आणि ही खूप मोठी बातमी झाली होती त्या काळामध्ये, की हा भारतातला पहिला प्रयोग होता की एक नाशिक सारख्या शहरातनं दुबईला बोकड जे विमानाने जात आहेत. आणि सगळ्याच मोठमोठ्या वृत्तपत्रांनी याची दखल घेतलेली होती. आणि त्यामुळे एक ललित पाटीलला ती प्रतिष्ठा प्राप्त झालेली होती. परंतु हे जे काही शिवसेनेचे माजी महापौर आहेत विनायक पांडे यांच्याशी संबंधित त्यांच्या नातेवाईकाचा हाच व्यवसाय होता. आणि तो व्यवसाय ललित पाटीलने बंद पाडायला भाग पाडलं त्याच्या या सगळ्या गोष्टींमुळे. आणि त्यामुळे विनायक पांडे आणि ललित पाटील यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला. आणि त्यावेळेला त्या दोघांमध्ये भांडणही झालं होतं. त्यानंतर मात्र तो नाशिकच्या जवळपास फिरत राहिला. त्याचे पत्त्याचे क्लबही होते, मसाज पार्लरही तो चालवत होता. आणि आता त्याचे वेगवेगळ्या व्यवसायांसंदर्भात गोष्टी येत आहेत, की पुढे येत आहेत, की गांजाचं मोठ्या प्रमाणात तो विक्री करत होता आणि त्यातूनही तो पैसे कमवत होता. त्यानंतर तो पुण्याकडे गेला. त्याच्या पत्नीविषयी त्याचे 2 लग्न झालेले होते आणि दोन्ही पत्नीचा संशयास्पद मृत्यू झालेला होता. तर त्याविषयी देखील संशय व्यक्त केला जातो. आणि त्यातून जी दुसरी पत्नी होती, तर ती दुसरी पत्नी मुंबईच्या डान्स बारशी संबंधित कोणाची काही संबंध होता तिचा. आणि त्यातून ललित पाटीलला हे ड्रग्सचं रॅकेट कनेक्ट करता आलं असं बोललं जातंय. आणि त्यानंतर मात्र एका प्रकरणामध्ये अडकला. पुण्याच्या जवळपास एका ठिकाणी छापा टाकण्यात आला होता. तिथून 5 व्यक्तींना पोलिसांनी एमडी असताना रंगेहात पकडलं होतं. आणि त्यांची चौकशी केली असता मग त्यातून ललित पाटील हे नाव पुढे आलं. आणि यातला म्होरक्या ललित पाटील असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर मुंबई पोलिसांनी नाशिकच्या कारखान्यावर छापा टाकला, तेव्हा 300 कोटीचं एमडी हस्तगत केलेलं आहे. अशी ही ललित पाटीलची पार्श्वभूमी आहे. ललित पाटील केवळ एकट्याने हे सगळं केलं नाही, तर त्यांनी सोबत त्याचा भाऊ पण घेतलेला होता, जो भूषण पाटील आहे. आणि या भूषण कडे त्यांनी नाशिकचं सगळं रॅकेट दिलेलं होतं. काही दिवसापूर्वीच ललित पाटीलच्या आईचं स्टेटमेंट आलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की माझे दोन्ही मुलं अशा पद्धतीचं काम करत होते, आम्हाला माहिती नव्हतं. गेल्या 2-3 वर्षापासून दोन्ही मुलं आमच्या संपर्कात नाही. ललित पाटील गेल्या 6 वर्षापासून संपर्कात नाही, तर भूषण हा गेल्या 2 वर्षापासून संपर्कात नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांनाही विचारलं होतं की याच्यात मग दोष कोणाचा आहे, तर त्यांचं म्हणणं होतं की ललितला कोणीतरी अडकवलेलं आहे. म्हणजे ललित पाटीलची आई देखील सांगते की ललितला अडकवलं आहे. सुषमा अंधारे पण सांगतायत ललितच्या मागे कोणीतरी आहे. संजय राऊत सांगतायत ललितच्या मागे कोणीतरी आहे. आता संपूर्ण जग ओरडून ओरडून सांगतंय की ललितच्या पाठीशी कोणीतरी आहे. त्याच्यामुळे आता देवेंद्र फडणवीसांची ही जबाबदारी आहे की ललितच्या पाठीशी कोण आहे हे माध्यमांसमोर येऊन सांगणं. आणि सर्वसामान्य जो माणूस आहे, जो भयग्रस्त झालेला आहे, भीतीग्रस्त झालेला आहे, त्याला दिलासा देणं की आम्ही ड्रग्सचं मोठं रॅकेट आम्ही नेस्तनाबूत केलेलं आहे. आणि त्यात या राजकीय मंडळींचा सहभाग होता. आणि त्यांच्यावर देखील आम्ही कठोर कारवाई केलेली आहे, असं ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस सांगतील त्यावेळेला जनता समाधानी होऊ शकेल असं मला वाटतंय. नक्कीच नक्कीच सर, यामध्ये फार मोठा खुलासा तुम्ही आज केलेला आहे. त्याचं नाव हे पाटील नसून पान पाटील आहे. आणि त्याची सगळी हिस्ट्री तुम्ही आज आपल्या प्रेक्षकांना सांगितलेली आहे. आणि या प्रकरणाचा खोलवर जाऊन छडा हा महाराष्ट्र सरकारने लावला पाहिजे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लावला पाहिजे. ही बरोबर आहे. या सगळ्या चर्चेसाठी सर धन्यवाद. यासोबतच मायमहानगर.com वरती तुम्हाला या संबंधीच्या सविस्तर बातम्या वाचायला मिळतील. त्यासोबतच माय महानगर लाईव्ह या आमच्या युट्यूब चॅनलवरती या संबंधीचे अधिक व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील. आणि या सगळ्या ताज्या घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंट्सला लाईक आणि फॉलो नक्कीच करा. धन्यवाद. धन्यवाद.